हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी परत एकदा मंदिरात जाते. झाला आज लास्ट, कारण उद्या मुंबईला निघायचं आहे. लगेच जाऊन येणार घरी, कारण सगळी पॅकिंग बाकी आहे, सगळी साफसफाई बाकी आहे, सगळंच बाकी आहे. म्हटलं पटकन ते एक ठिकाण करून येते, ब्रह्मदेवाच्या मंदिरात. फुलं काढते देवासाठी. थांबा. भरपूर अशी अनंताची फुलं काढून घेतली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज ना तीर्थाचे पप्पा येणार होते मुंबईवरून आम्हाला घ्यायला. म्हणजे सगळं पॅकिंग वगैरे पण बाकी होतं ना, सगळं साफसफाई, आणि मला ते एकटीला जमणार नव्हतं तीर्थाला घेऊन, म्हणून ते येणार होते 2 दिवसासाठी. तर काय झालं, त्यांची लेट ट्रेन आहे ना, 3.5 तास ट्रेन लेट झाली. हे बघा आले. फुल मूड ऑफ होता त्यांचा, कारण एवढ्या लेट आले. सकाळीच त्यांना पोचायचं होतं, पण ऑलमोस्ट लेट झाला होता भरपूर. तर ते लेट आले. तर मग मी त्यांना विचारलं होतं, तुम्ही याल का? तर ते म्हणाले नाही, मी नाही येत, कारण त्यांना परत कामाला सुरुवात करायची होती. शनिवारची सुट्टी टाकलेली त्यांनी. तर ते आज त्यांना एवढा लेट झाला. आता त्यांना फ्रेश होऊन पटापट काम करायला बसायचं होतं, म्हणून ते म्हणाले नाही, मी नाही येत, तुम्ही जा. म्हणून आम्ही निघालो. एक 1.5 तासाचा प्रवास होता आणि आम्ही पोचलो फणसगावला ब्रह्मदेवाच्या मंदिरात. तुझ्या बांगड्या लागलेत तिला. पकड तिला. झेपेल ना? नाही तर पांड्यांना नमस्कार घालू नको. नाही ग बाय. इकडे चप्पल काढ. इकडे कुठल्या पांड्या चालायच्या? दादा ना इथून ना. हा. मागचं चालत नव्हतं. असं नाही बांधलेलं. तेच मी म्हणते. गौरी पाडवा बरोबर आलं ना, म्हणजे फिरव जो ना साईड. तुम्ही पडलात तरी चालेल. लेट नाही बोलली माझी, माहिती नाही. पाय धुवा. बाबू काय बोलले? फिश टाईप. तर ती तर इथे आम्ही मंदिरात पोचलो आणि एकदम शांतता होती आणि कोणच नव्हतं मंदिरामध्ये, फक्त भटजी काका होते, बाकी कोणच नाही. भटजी काकाच होते, बाकी कोणच नव्हतं. इथे सोनूने आधी पूजा करायला घेतली, सोनू आणि ताईने, नंतर मी करायला घेतली. तर इथे मी भटजी काकांना म्हणजे त्यांना मी विचारलं, तर त्यांनी मला सांगितलं की आपल्या भारतामध्ये हेच एक मंदिर आहे, आपल्या फणसगावामध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर. आणि दुसरं मंदिर आहे ना, ते राजस्थानमध्ये आहे. तिथे ब्रह्मदेवाची मूर्ती आहे फक्त. आणि आपलं हे जे आहे ना, हे स्वयंभू आहे. म्हणजे हे जे पाषाण आहे ना, समोर तुम्ही बघताय ते ब्रह्मदेवाचं, ते स्वयंभू आहे. आणि ते खूपच लहान होतं. मी फोटोज वगैरे, मला असं वाटलं की त्या काकांकडे असतील, तर त्यांच्याकडे ते नव्हते फोटोज, मी ते पण शेअर केले असते. तर हे जे पाषाण आहे ना, हे एक वर्षांनी काही सेंटीमीटर, म्हणजे थोडंसं ना ते वाढतं, मोठं होतं, असं ते इथले ते काका म्हणत होते. आणि त्यानंतर इथे पूजा वगैरे माझी करून झाली. अथर्वकडून मी पूजा करून घेतली आणि थोडा वेळ आम्ही इथे थांबलो होतो, कारण खरंच खूप शांत वाटलं इथे. जरा वेळ बसून थोडा वेळ थांबलो वगैरे, पाणी वगैरे पियालो आणि मग इथून निघालो. तर ह्याच्यानंतर इथून आहे ना, आम्ही माझ्या सासूबाईंचं माहेर, फणसगावात माहेर आहे, तिकडे जायचं होतं. तिथल्याही देवाच्या पाया पडायचं होतं. ताईला पण जायचं होतं तिकडे. तर तिथे जाऊन आलो. तर तिथे फक्त मामा मामीच होते घरी, बाकी कोण नव्हतं. त्यामुळे तिथे पण आम्ही म्हणजे जास्त वेळ थांबलो नाही, आम्हाला लवकरच निघायचं होतं आज घरी. त्या मामी पण आम्हाला बोलत होत्या थांब जेवायला करून, पण नाही थांबलो जेवायला. झालं होतं त्यांचं पण जेवण, पण नाही थांबलो. तिथे जरा वेळ बसलो, तिकडे पण देवाच्या पाया वगैरे पडलो आणि मग तिथून पण आम्ही निघालो.
आवाजच नाही आला. ऐका तर ही मामी आहे आमची आणि हे घर आहे मामा मामींचं. तिथून मी निघाली. तिथून जवळच माझ्या जावेचं माहेर आहे. त्या काकीने मला जाताना बघितलेलं म्हणून तिकडे जाऊन आली 5 मिनटासाठी. नाहीतर म्हणाल्या असत्या आली नाही करून, म्हणून जाऊन आली. आणि वातावरण बघा किती छान वाटतंय ना. ही आमची रिक्षा आहे. आम्ही त्या रिक्षातून आलो आणि ढग भरलेले होते, म्हणजे पावसाचं चिन्ह दिसत होतं. पण निघालो लगेच. तिकडे पण थांबलो नाही जास्त. वरचा तू नाही झालाय. नका काढू नका काढू नका काढू. आपण जर बारका घेतला घ्यायला तर नाही उपयोग. वाव, कढीपत्ते बघा किती छान आले आहेत. आपोआप रुजले. होय तुमका हवा आहे पण हे रुजतील का? ते रुजलंच नाही. नाही ना. ते हवं असलं तर कढीपत्ता नाही देऊ काढू. नको, आता काय उद्या जायचंय मुंबईला. मुंबईला न्यायचं ना. देऊ द्या. कढीपत्ता काढता. माझ्याकडे कढीपत्त्याचं झाड जगतच नाही का की. तेजल बघते माझे ब्लॉग. हो बघेल माझ्या मम्माकडून व्हिडिओ कढीपत्ता काढून घेऊन गेली. तेजल बघतेस ना. आणि ती कोण तुमची ती नणद. हा, मम्मी सासूबाईंची. सासूबाई झाडं बनवणं खूप आवडतं. 2 वेळा तर एवढं मला भेटलेलं आहे. जाऊ मग काय मस्त ना. त्यानंतर इथून निघालो आम्ही. थोड्याच अंतरावर होतं हे शंकराचं मंदिर आहे, म्हणजे जगताप कुटुंबियांकडून श्री गांगेश्वर मंदिर आहे हे. हां, तिकडे आम्ही गेलो, जरा वेळ थांबलो तिकडे पण. तिथे पण पाय वगैरे पडलो आणि मग निघालो परतीच्या प्रवासाला, म्हणजे घरी निघालो फायनली. कारण पाऊस भरला होता भरपूर आणि आमच्याकडे छत्री वगैरे काहीच नव्हती ना, म्हणून निघालो. आणि हे मंदिर बघा छान वाटतंय ना. इथे पण कोणच नव्हतं, शांतता होती एकदम. पोचू द्या. त्यानंतर इथे थोडा वेळ थांबलो आणि मग निघालो. ह्याच्यानंतर आम्ही उंदीर तिटायला थांबलो. तिथे वडापाव वगैरे होते. मस्त गरम गरम वडापाव खाल्ले, मुलांना दिले. लहान मुलं होती. आम्ही निघताना पण काहीच खाऊन गेलो नव्हतो. फक्त ताईने आणि सोनूने दोघींनी खाल्ले नव्हते. तिथे पण बारीक बारीक पाऊस पडत होता, तर तिकडे थोडा वेळ थांबलो आणि मग निघालो. आणि निघताच थोड्या वेळाने भरपूर पाऊस, तिकडे भरपूरच पाऊस होता. आणि आमच्या घरापर्यंत तर अजिबात पाऊस नव्हता. इथे भरपूरच पाऊस पडत होता. आम्हाला असं वाटलं असेल घरापर्यंत. आणखी एक सांगायचं होतं, थँक्यू माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करा. आणि काय चुकत असेल तर नक्की कमेंट्स करा. आणि अजून एक सांगायचं आहे, मी ह्या व्हिडिओच्या एंडिंगला एक आमच्या गणपती शाळेचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो नक्की बघा. छान छान मूर्त्या आमचे काका, माझे सासरे आहेत, ते बनवतात. छान सुंदर त्याला आकार देतात. लेखणी, कलर काम खूप सुंदर आहे. तर सगळ्यांनी आमच्या गणपती शाळेला भेट द्या. आमची गणपती शाळा दारुम फाट्यावरच आहे, तळेकर कला केंद्र. तर नक्की बघा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर हे माझे सासरे आहेत. तुम्ही काही जण ओळखत असतील. तर थँक्यू, बाय. इथेच मी व्हिडिओला एंड करते.